खूप दिवसानंतर आज आपला व्हिडिओ येत आहे। तर मंडळी हा व्हिडिओ खूप मजेदार असणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा कोण नवीन बघत असेल तर, आणि व्हिडिओ संपूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा। नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी आज मी आलेली आहे लोअर परेलमध्ये अस्सल मालवणी क्युझिन ट्राय करण्यासाठी। आणि जर तुम्हालाही अस्सल मालवणी खायचं असेल, गावची आठवण येत असेल, तर तुम्हाला यायचं आहे निवडुंकरांचं आपलं मालवण इथे। तर चला आतमध्ये जाऊया वेळ न घालवता आणि अस्सल मालवणी क्युझिनचा आस्वाद घेऊया। तर चला। तर मंडळी निगुडकरांचं आपलं मालवण मध्ये आतमध्ये एंटर केल्याच्या नंतर प्रथम आपल्याला स्वामींचं दर्शन होतं आणि त्यानंतर सुंदर अशी कोझी अशी छानशी सेटिंग अरेंजमेंट आपल्याला पाहायला मिळते। छानसं आपल्याला वॉल पेंटिंग बघायला मिळते, त्याच्यात दशावतार आहे, रावण आहे, बरंच अजून आपले मालवणी बोलत आपल्या गावचं टच असलेलं छानसं पेंटिंग आहे। त्या पेंटिंग बघितल्यावर आपल्याला आपल्या गावच्या घराची आठवण येते। तर असं हे आहे निगुडकरांचं आपलं मालवण। आणि आता ह्याच्यात आपण ट्राय करणार अस्सल मालवणी चवीचे मासे ट्राय करणार आहोत आज आपण। तर चला छानसे सेटिंग अरेंजमेंट बसून घेऊया आणि बघूया काय कोणते कोणते मासे आहेत। मंडळी जे नेहमी आपल्याला इथे अवेलेबल असतात मासे, ताजे मासे, त्याचे मेनू कार्ड असतं, डेली चेंज होत असतात, छान छान ताजे ताजे माशांचा मेन्यू इथे लिहिला जातो। तर मंडळी आपण आलो आहोत ते छानसा छोटासा मेनू कार्ड बघितलाच तसा बाहेर सुद्धा एक मेनू कार्ड लावलेला असतो आणि आतमध्ये जो आहे तो डेली चेंज होतात, कारण का ताजे ताजे जसे मासे त्यांना अवेलेबल होतात तसे त्या माशांचा मेनू ठरतो। तर आज आपल्याला इथे आहेत तो आपल्याला पापलेट आहे, सुरमई आहे, रावस आहे, प्रॉन्स आहेत, भरपूर ताजे मासे आहेत आज। पण त्यातले आपण नेहमी आपली फेवरेट असलेली सुरमई थालीची ऑर्डर देणार आहे आणि अजून बरेच काय काय सांगितलेलं आहे ते आता तुम्ही टेबलावर आल्यावरच बघा की कोणते कोणते पदार्थ आज येणार आहेत। खास आपल्याला मालवणी चवीचा आस्वाद देणारे पदार्थ आहेत। अस्सल चवीचा निगुडकरांचं आपलं मालवण आणि मालवणी क्युझिनसाठी हे हॉटेल खरंच प्रसिद्ध आहे। एकदम आपल्या टिपिकल गावी जेवतो तो आपल्याला माशांचा सार असू दे, सोलकढी असू दे। तर चला पदार्थ आल्यावरच बघूया। तर मंडळी आता आपण आहोत आपलं मालवणच्या किचन मध्ये आणि छानसा बघा ताजा पापलेट आहे आणि जी साईज बघा किती मोठी आहे, माझ्या एक वीक पेक्षा मोठी आहे साईज आणि छान ताजा पापलेट आहे। छान त्याला कट्स मारलेले आहेत फ्राय करण्यासाठी। तर मंडळी इथे आपल्याला मालवणी सोबतच छान असं कोल्हापुरी जेवण सुद्धा मिळतं आणि तसंच इथे बघा मस्त असा हा पांढरा रस्सा आहे, छान असा पातळ आहे, हे बघा मस्त। त्यासोबतच इथे आहे आपला तांबडा रस्सा, त्याची तरी बघा किती मस्त आहे, बघा छान असा हा तांबडा रस्सा आहे। आपले गरमागरम असे स्टार्टर्स आलेले आहेत। इथे चिकन 65 आहे आणि इथे तंदुरी चिकन आहे। तर चला पटकन वेळ न घालवता ट्राय करूया की चिकन 65 कसं आहे। परफेक्ट कुक आहे,
चव एक नंबर आहे, छान लागतात, एकदम सॉफ्ट चिकन आहे, मजा आली. आपण ट्राय करूया तंदुरी चिकन. आणि फर्स्ट ऑफ ऑल मी घेतलेला आहे चिकन लेग पीस. छान इथे ग्रीन चटणी आहे, चटणी सोबत खाऊया तंदुरी चिकन आणि चिकन लेग पीस आहे. छानसा स्मोकी फ्लेवर आहे, परफेक्ट तंदूर आहे, तंदुरीचाच मसाला A1 आहे, छान लागतोय खाताना, एकदम मस्त आहे बघा. चिकन सॉफ्ट आहे, फ्रेश आहे, खाताना एकदम मजा येते, छान. छान स्टार्टर सोबत मला कोकम सरबत सुद्धा आलेला आहे. आणि कोकम सरबत बोलल्यावर आपलं मालवण आठवतं, आणि अस्सल मालवणचे कोकम यूज करतात ह्या कोकम रसासाठी, कोकम सरबतासाठी. त्यांना वेळ घालवता ट्राय करून बघूया. छान आंबटपणा आहे आणि पिताना अजून मजा येते, कारण का ते रसाळ कोकम असतात ना, त्याचा एक स्वाद लागतो आणि छान लागते, एकदम मस्त असं आंबट आहे. स्टार्टर्स मध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहे, तुम्हाला जे आवडेल तंदूर मध्ये, फिश मध्ये, चिकन मध्ये तुम्ही ऑर्डर करू शकता. छान स्टार्टर्स मिळतात, तुम्ही आता बघितलेत. मी चिकन 65 घेतलेला आणि आपल्याला तंदुरी चिकन होतं, एकदम A1 क्वालिटीचं होतं, छान होतं, फ्रेश होतं, मला खूप आवडलं. आता मी एक्साइटेड आहे आपल्या मेन कोर्स साठी, तर चला मंडळी मेन कोर्स बघूया आल्यावर. तर मंडळी खूप वेळानंतर आता आपल्याला आला आहे मेन कोर्स. आणि मेन कोर्स मध्ये आहे इथे कोंबडी वडे थाळी आहे, इथे सुरमई थाळी आहे, आणि आता सर्वात प्रथम तर मी माशाची थाळी खाणार आहे. तर चला या बघूया माशाच्या थाळीमध्ये काय काय आहे. तर ही आहे सुरमई थाळी, आणि सुरमई थाळीमध्ये आपल्याला येतात भात, छान अशी तळलेली सुरमई आहे, ते माशाच्या कढी आहे, परत इथे सुखा जवळा आहे, परत इथे सोलकढी आहे, ते चटणी आहे, कांदा लिंबू आहे, छान भाकऱ्या आहे. चला तर मंडळी आता सुरमई थाळी टेस्ट करूया आणि बघूया कसं काय आहे जेवण. तर चला. छान अशी नरम भाकरी आहे, आणि पहिला तर मी छान असा सुरमईची तुकडी बघा, छान अशी मस्त कुक झालेली आहे. वा वा वा, मस्तच सॉफ्ट आहे, छान कुक झालेली आहे, फ्रेश आहे, दिसतेच आहे ती. आणि आता खाऊन बघूया आपण. छान असा हा कढी सोबत, आंबट आहे रस्सा, एकदम मस्त, जसं आपण घरी बनवतो तशीच टेस्ट आहे, छान आंबट आहे. आणि मासे म्हटलं की जेवण असं आंबटच हवं, तरच अजून छान चव लागते. चला मंडळी जवळा टेस्ट करूया कसा आहे तो बघूया. छान सुट्टा मोकळा मोकळा आहे, खाऊन बघूया. एकदम टिपिकल आहे, आपण जसं घरी बनवतो, झटपट छान असा आमचूर टाकून, एकदम परफेक्ट आहे, छान. सोलकढी ट्राय करूया आता, पिऊन बघूया सोलकढी कशी आहे. सोलकढी एकदम अतिशय अप्रतिम आहे, छान आहे, आणि जशी आंबट हवी आहे ना, छान कोकमाचा रस उतरला त्याच्यात, त्यामुळे एकदम अप्रतिम लागते, छान लागते. तर मंडळी फ्राय मच्छी आहे, त्याच्यासोबत ना इथे एक चटणी आहे, चटणी खाऊन बघूया चटणी कशी लागते मच्छी सोबत. छान खाऊन बघूया. चटणी खूप डिफरंट आहे, अशी चटणी आम्ही अजून तरी मी तरी ट्राय नव्हती केली. एकदम मस्त छान आहे, छान पेस्ट झाली आहे, आणि अशी आंबट गोड चटणी आहे, त्यामुळे खाताना मजा येते. चटणी खरंच युनिक आहे, माशासोबत, फ्राय माशासोबत तर अजून मजा येते खाताना, मस्त. तर मंडळी चला राईस आणि मस्त असा माशाचा सार खाऊया. माशाचा सार एवढा उत्तम आहे ना, म्हणजे असं खरंच गावरी जसं आजी करते ना त्या जेवणाची आठवण आली. एवढा मस्त हा सार आहे, छान वाटलं गेलं, असं खोबरं खोबरं लागत नाहीये खाताना, त्यामुळे खाताना जास्त मजा येते.
आणि परफेक्ट आमसूड मस्त वाटतंय ना खाताना. सोलकढी पण एवढी उत्तम आहे ना की जर आपण सोलकढी भात जरी खाल्ला ना तरी मजा येणार आहे. मच्छी पण अशी एवढी मस्त कुक झाली आहे ना, खाताना मजा येते. आणि बऱ्याच दिवसांनी आपला हा व्हिडिओ येतोय. एवढे महिनाभर आपण जवळजवळ व्हिडिओ आले नव्हते आपल्या चॅनलला कामानिमित्त, आणि आता आपला व्हिडिओ येतो आणि खरंच खूप दिवसांनी असं ऑथेंटिक मालवणी क्युझिन खायला मिळतंय. त्यामुळे फार अप्रतिम लागतंय आणि खरंच ऑथेंटिक चव आहे, छान आहे आणि खाताना ती तुम्हाला जाणवणार आहे. तुम्ही या, व्हिजिट करा. तुम्हाला खरंच ती जर चव खायची असेल आपल्या गावची तर तुम्हाला यायचं इथे आणि खरंच चाखून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. एवढी सुंदर आहे. तर मंडळी आता इथे आपल्या समोर आहे चिकन थाली. त्याच्यामध्ये आपल्याला छान भाजणीचे वडे आहेत जे मस्तपैकी असे फुलले आहेत, छान टमटमीत. त्यासोबत आपल्याला इथे येतं चिकनचा रस्सा, इथे सुकं चिकन आहे, इथे चिकनची करी आहे, इथे आपल्याला सोलकढी आहे, चटणी आहे, कांदा लिंबू आणि भात आहे. छान अशी डिश आहे, परिपूर्ण. टेस्ट करूया आपले छान असे भाजणीचे वडे. वडा बघा कसा मस्त फुगलाय, खाऊन बघूया. वड्यांचा सुगंध एवढा मस्त येतो ना भाजण्याचा. सुकं चिकन घेऊया पहिल्यांदा आपण. चिकन बघा किती मस्त सॉफ्ट शिजलंय, खाऊन बघूया. अप्रतिम. सुकं चिकन एकदम मस्त बनवलंय, छान. जास्त काही झणझणीत नाहीये, एकदम मस्त परफेक्ट आहे आणि खरी चव या भाजणीच्या वड्यामुळे येते. वड्यांना एवढे छान चव आहे ना, आपण अगदी घरी बनवतो तसे आहेत. त्याचा स्मेलच एवढा येतो ना छान, खाताना ही खाण्याची इच्छा अजून वाढते. सुंदर. इथे तुम्हाला दाखवते, इथे मस्त असं आपल्याला पीस मिळतात छान आणि सगळे असे मस्त स्मूथ शिजले आहेत, एकदम मस्त छान लुसलुशीत आहेत. मस्त मस्तपैकी आता अशी ग्रेव्ही खाऊन बघूया आपण. छान. अप्रतिम. शब्दात सांगू शकत नाही. तुम्ही खरंच या पदार्थांचा आस्वाद घ्या. खरंच घरची आठवण येणार आहे. एवढे सुंदर पदार्थ जसे आपण एकदम घरी बनवताना छान आपली आई बनवते, आपली आजी बनवते, तसे पदार्थ आहेत. खूप छान चवीला आहेत, सुंदर. मला ना एक सगळ्याचं प्रमाण एकदम असं मस्त लेवलला आहे, त्यामुळे खाताना एवढी मजा येते ना. छान आहे, सगळं जेवण मस्त आहे. तर मंडळी आता मी मस्तपैकी हे कोंबडी वडे संपवते आणि मग आपण भेटूया काहीतरी मस्त असं गोड खाताना. तर चला भेटूया नंतर. तर छान असे अप्रतिम असे मासे खाल्ल्याच्या नंतर आता आपल्याकडे आलेला आहे डेझर्ट मध्ये आहे. इथे खरवस आहे आणि इथे गुलाबजाम आहे, पण मी आता खरवस खाणार नाही कारण का मी मासे खाल्लेले आहेत. तर आपण आता टेस्ट करूया गुलाबजाम. का गुलाबजाम कसा आहे तर खाऊन बघूया. अप्रतिम आहे, छान गरमागरम आहे, थंड नाहीये आणि कमी स्वीट आहे, त्यामुळे खाताना अजून मजा येते. छान खवा आतमध्ये कुक आहे, छान मुरला आहे, छान आहे. आज आपण आलेलो निगुडकरांचा आपलं मालवण इथे. तर निगुडकरांचं हे आपलं मालवण ज्यांनी स्टार्ट केलं, आपल्या मालवणचे ओनर आज आपल्या सोबत आहेत. आज आपण त्यांना भेटूया. तर या. तर नमस्कार. तर सर्वात प्रथम आज दादांचा वाढदिवस आहे, तर खरंच वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि काय सांगाल आपलं मालवण? सर्वात पहिलं प्रेक्षकांना आणि माझ्या सर्व रसिकांना खूप खूप शुभेच्छा. आपलं निगुडकरांचं आपलं मालवण तुमचं सर्वांचं स्वागत करत आम्ही. मालवणविषयी सांगायला गेलं मी स्वतः मालवणचं आहे. माझी आई मसुराची आहे आणि माझी आजोळ मसुराचं असल्यामुळे मालवणची प्रत्येक गोष्टीची एक आठवण आहे माझ्यासोबत आहे आणि ती आठवण निगुडकरांचं आपलं मालवणमध्ये मी घेऊन आलो आहे. लोकांना मालवणात जाऊन मासे खायचे असतात, पैसे जाण्यापेक्षा तुम्ही माझ्या कोकणमध्येच मुंबईमध्ये जे मासे खाऊ तुम्ही या, ह्यासाठी मी आपलं मालवण
निगुडकरांचं आपलं म्हणून रेस्टॉरंट चालू केलं असा गावचे जे पदार्थ असतात जे आपले कोकम झाले, नारळ झाले, आगूळ झाले, मसाला झाले, ते सगळं मी गाव आणि मुंबईत घेऊन येईल असं तुमच्या स्वादिष्टसाठी, तुमच्या खाण्यासाठी. तर तुम्ही नक्की एकदा निगुडकरांचं आपलं मालवणला भेट द्या आणि नक्की मालवणची जी मजा असते, जे कोकमाची कढीची मजा असते, जे आपली कोकमाची आगोळाची जी आपली कोकम सरबत असतं, सोलकढी असते, ती नक्की एकदा प्यायला या. कारण माझ्याकडे लोक आता हल्ली ना कोकमाची कढी प्यायला किंवा कोकम सरबत प्यायला किंवा आपली सोलकढी प्यायला लोक संध्याकाळी जाता जाताना जसं आपण आईस्क्रीम कॉर्नरला जातो ना, जसं सोलकढी पिणारी लोक आपल्याकडे येतात आणि त्या सोलकढीची मजा घेऊन लोक पुढे जात असतात. तर नक्की सगळ्यांनी एकदा भेट द्या निगुडकरांचं आपला मालवणमध्ये, ही विनंती करतो. आपला वेळ काय रेस्टॉरंटचा? संध्याकाळी आमचं सकाळी 11 ते 4 बंद असतं आणि संध्याकाळी 7 ते 12:30 पर्यंत चालू असतं. ओके. आणि क्लोज कधीच नसतं ना? एव्हरीडे चालू असतं. आपला एक सोपा ऍड्रेस काय असेल? लोअर परेलला वेस्टर्न रेल्वे वर्कशॉपच्या समोर आर्य समाज हॉलच्या बाजूला लोअर परेल स्टेशन पासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती आपलं रेस्टॉरंट आहे. ओके, थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि जेवण सगळं उत्तम होतं, छान होतं आणि खरंच गावची आठवण आली आज जेवण जेवून. खरंच ते मालवणी क्युझिन खरंच एक मनापासून जपलेलं आहे आणि इथे आणलेलं आहे आपल्यासाठी. मी स्वतः किचन मध्ये मी स्वतः असतो, जेणेकरून कसं जे काही रेसिपी रेडी होईल ती स्वतः टेस्ट करून मग मी पुढे पाठवत असतो, जेणेकरून लोकांना आल्यानंतर ते खाण्याची मजा यायला पाहिजे, ती परत रिटर्न जाता कामा नये, त्यासाठी मी स्वतः लक्ष घालत असतो. ओके, थँक्यू. तर मंडळी, छान असा माशांचं छान मालवणी जेवण जेवली आज मी आणि खरंच खूप दिवसानंतर असं छान टिपिकल मालवणी जेवल्याच्या नंतर मला खूप बरं वाटलंय. आणि असंच जर तुम्हाला तुमच्या गावची आठवण येत असेल, मालवणात जाऊची गरज नसा, आता तुमका हय व्यवसाय मालवणी मासे खाऊ, तर या छान असे माशांचा आस्वाद घ्या. छान मासे आहेत आणि चव खरंच गावची आहे. तर या नक्की व्हिजिट करा निगुडकरांचं आपलं मालवण. तर या व्हिजिट केलात तुम्हाला दिसतील 2 ब्रांचेस आहेत, जवळजवळच आहेत, 2 गाले आहेत. इथे कधी सीटिंग फुल झाली की तुम्हाला लगेच तिथे शिफ्ट करतात दुसऱ्या गाल्यात. आणि दोन्ही गाले एसी आहेत, नॉन एसी कुठेच नाही, दोन्ही एसी आहेत. छान आहे सीटिंग अरेंजमेंट दोघांची सुद्धा. तर या नक्की व्हिजिट करा निगुडकरांचं आपलं मालवण. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर चला मंडळी, आपण असंच भेटूया अशाच एका नवीन रेस्टॉरंटसह नवीन विषयावर. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय बाय.